नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शॉर्ट टॉप म्हणजे शॉर्ट कुर्तीची कटिंग करणार आहोत. चला तर मग बघूयात. येथे मी उंची घेतलेली आहे 30 इंच. हे मी अस्तरवरती कट करत आहे. आपल्या कुर्तीची उंची आहे 32 इंच. अस्तर आपण 2 इंच कमी घ्यायचे आहे. त्यानंतर येथे शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच. मी पुढचा गळा घेणार आहे 5.5 आणि मागचा गळा 6 इंच. येथे आपल्या छातीचा भाग 28 इंच आहे. येथे मी छातीची घडी 7.5ची घेतलेली आहे. म्हणजेच आपण अर्धा इंच इथे लूजिंग घेतलेली आहे आणि इकडे 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. त्यानंतर वरून खाली 13 वरती आपण कमरघेर घेऊन घेणार आहोत. 13 उंची घेऊन आपण तेथे कमरघेर घेणार आहोत. येथे कमरघेर आहे 26. अर्धा इंचाची लूजिंग देऊन मी येथे 7ची घडी घेतलेली आहे आणि प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा. आणि त्यानंतर वरतून खाली 20 किंवा 21 वरती आपण कट उंची घ्यायची आहे. येथे मी कट उंची 20 वरती घेतलेली आहे. शॉर्ट टॉप आहे त्यामुळे. आणि येथे सीट घेर घेतलेलं आहे 36. अर्धा इंचाची लूजिंग देऊन 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे शिवणीसाठी. आणि तेथे मी स्ट्रेट लाईन ओढून घेतलेली आहे. त्यानंतर आपण कुर्तीची कटिंग करून घेणार आहोत. येथे मी 1 आणि 1.5 इंचावर आर्महोलचा गोलाकार दिलेला आहे. आपण वरचा भाग काढून घेणार आहोत. खालच्या भागाला येथे मागचा गळा आखून घ्यायचा आहे आणि वरच्या भागाला आपण खोल आकार देऊन घेणार आहोत. आता आपण कपड्यावर कटिंग करून घेणार आहोत. येथे आपण एक भाग काढून घेणार आहोत. कपड्यावरती कटिंग करताना कधीही एक भाग काढायचा आहे. 2 भाग एकत्र काढू नये. येथे मी आधी पुढचा भाग कट करून घेणार आहे. आता आपण आपल्या ड्रेसची उंची 32 इंच आहे. येथे आपण उंची 32 प्लस 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. येथे आपण 34 इंचावरती कटिंग करीत आहोत. आपण आता पाठीमागचा भाग कट करणार आहोत. पाठीमागचा भाग कट करत असतानाही आपण उंची बघून घेणार आहोत 34 इंच. आपण आता बाही कट करून घेणार आहोत. येथे आपण बाहीची घडी 7.5 इंचाची घेतलेली आहे. येथे आपल्याला बेल स्लीव्ज कट करायच्या आहेत. मी येथे बाही लांबी घेतलेली आहे 11 अधिक 1 12. पुढे आपल्याला 2 झालर लावायच्या आहेत.
येथे आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत। बाही आपल्याला पुढे डबल झालर लावून घ्यायची आहे, त्यामुळे मी येथे बाही लांबी 11 घेतलेली आहे आणि त्यानंतर पुढे मी 5 इंचाच्या 2 झालर काढून घेणार आहे। आता येथे आपण रेग्युलर बाहीप्रमाणेच बाही कटिंग करून घेणार आहोत। ह्या पद्धतीने बाही कट केलेली आहे। आता पुढची फ्रिलही लगेच कट करून घेऊयात। येथे आपण पुढची झालर कट करून घेणार आहोत। हा सिंगल कपडा डबल करून घ्यायचा आहे क्रॉसमध्ये। त्यानंतर आपण कट केलेली बाही घ्यायची आहे। ह्या पद्धतीने आखून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला किती इंचाची झालर ठेवायची आहे ते अंतर टाकून घ्यायचे आहे। येथे मी 5 ते 5.5 इंचाची झालर ठेवणार आहे। ते 5.5 वरती आपण गोल राऊंडमध्ये मार्किंग करून घ्यायची आहे। आता मी हे कट करून घेणार आहे। ह्याच पद्धतीने आपण दुसरीही बाही कट करून घेणार आहोत। ड्रेस कट झाल्यावरती लगेचच आपण गळाही कट करून ठेवायचा आहे। येथे मी 2 इंच मार्किंग करून 6 इंचावरती गळा कट करणार आहे। खालच्या बाजूने 2.5 इंच घेऊन आपण येथे असा शेप देऊन घेणार आहोत। त्यानंतर गळ्याची कटिंग करून घेणार आहोत। या पद्धतीने आपला गळा कट झालेला आहे।